अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवणाऱ्या आरोपीचा शोध, मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाची धडाकेबाज कारवाई. सन 2025 मध्ये दाखल झालेल्या अल्पवयीन मुलीच्या अपहरण प्रकरणात अखेर महत्त्वाची प्रगती झाली असून अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षानं आरोपीसह पीडित मुलीचा शोध लावण्यात यश मिळवलंय. दिनांक 18 मार्च 2025 रोजी जाफराबाद येथील माहेरातून एका अल्पवयीन मुलीला विकी पंडित मुळेकर राहणार गोसावीवाडा माहोरा तालुका जाफराबाद जिल्हा जालना या युवकानं फूस लावून पळवून नेल्याची तक्रार दाखल करण्यात आली होती. याबाबत कलम 137(2) प्रमाणे गुन्हा नोंदवण्यात आला होता. मात्र बराच काळ उलटून ही पीडित मुलगी व आरोपीचा ठाव ठिकाणा लागत नसल्यानं हा तपास अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाकडे वर्ग करण्यात आला. तांत्रिक विश्लेषण व गुप्त माहितींच्या आधारे आरोपी व पीडित मुलगी हे स्वराज्य कंपनी MIDC बुटीबोरी इथं राहत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पथकानं तातडीनं कारवाई करत 1 नंबर गेट स्वराज्य कंपनी परिसरातून दोघांना ताब्यात घेतले. पुढील तपासासाठी त्यांना जाफराबाद पोलीस ठाण्यात हजर करण्यात आलं आहे. ही संपूर्ण कारवाई पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल, अप्पर पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी, उपविभागीय पोलीस अधिकारी अनंत कुलकर्णी, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पंकज जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाचे प्रभारी अधिकारी गणेश शिंदे, पोलीस उपनिरीक्षक रवींद्र जोशी, संजय गवळी, सागर बाविस्कर, स्थानिक गुन्हे शाखा महिला अंमलदार संगीता चव्हाण, पुष्पा खरटमल, आरती साबळे व चालक अंमलदार संजय कुलकर्णी यांनी मोहिमेत सक्रिय सहभाग घेतला.